नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमयी मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कुठलीही वाईट गोष्ट करण्याआधी 1000 वेळा विचार करावा. कारण की एकदा का तुम्ही वाईट कर्म केले की त्याचे फळ तुम्हाला चिकटलेच म्हणून समजा. त्या वाईट कर्माचे फळ भोगल्याशिवाय तुमची त्यातून सुटका होणारही नाही. भलेही तुम्ही त्या वाईट कर्माच्या परिणामांपासून वाचण्यासाठी कितीही खटपटी केल्या तरी त्या परिणामांचे भोग भोगल्याशिवाय तुमची त्यातून कदापिही सुटका होणार नाही. याचे उत्तम उदाहरण घ्यायचेच म्हटले तर दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषींनी राजा अंबरीशाला अपराधी ठरवले होते, ज्यात की राजा अंबरीशाची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती. आणि अशा वेळेस भगवान श्रीकृष्णांनी दुर्वास ऋषींच्या पाठीमागे सुदर्शन चक्र लावले होते. आणि त्या सुदर्शन चक्राच्या भीतीने दुर्वास ऋषी इतके लांब पळाले की ते 3 लोकांपर्यंत पळत गेले. परंतु तरीही श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राने दुर्वास ऋषींचा पाठलाग सोडलाच नाही. असंच आपल्या कृतकर्माबद्दल पण आहे. आपण जर काही वाईट कृतकर्म केले तर त्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय आपली त्यातून सुटकाच नाही. वाईट कर्माचं फळ, वाईट कर्माचे परिणाम आपला पिच्छा कधीच सोडणार नाही. जोपर्यंत आपण आपल्या वाईट कर्माचं प्रारब्ध भोगत नाही तोपर्यंत हे वाईट कर्माचं परिणाम फळ आपला पिच्छा कधीही सोडणार नाही. भलेही आज तुमच्याकडे खूप चांगली धनसंपत्ती आहे आणि या धनसंपत्तीच्या जोरावर तुम्ही एखादा चांगला वकील लावून तुम्ही त्या वकिलामार्फत या न्यायालयात तुम्ही स्वतःला निर्दोष साबित करू शकता. परंतु त्या भगवंताच्या न्यायालयात तुम्ही कधीच निर्दोष साबित होणार नाही. त्या भगवंताच्या न्यायालयात सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या वाईट कर्माचं फळ, तुमचं वाईट कर्माचं प्रारब्ध तुम्हाला आधी भोगावंच लागेल आणि मगच तुमची त्यातून सुटका होईल. या वाईट कर्मावर आधारितच एक सत्य घटना मी आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. त्याआधी सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना असे सांगू इच्छिते की जर तुमच्या काही समस्या असतील, जसं की आर्थिक समस्या किंवा मग आरोग्याच्या समस्या किंवा मग कुणाच्याही कुठल्याही प्रकारच्या जर काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या कमेंटला तुम्हाला रिप्लाय मिळेल. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येवर तुम्हाला उपाय दिला जाईल की जो उपाय आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील असेल आणि तो नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीरच ठरेल. चला तर मग आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. सत्य घटना अशी आहे की अहमदाबादला एक विद्वान अनुभवी सत्र न्यायाधीश राहत होते. हे न्यायाधीश वेदांताचे गाढे अभ्यासक होते. या न्यायाधीशांचा कर्मसिद्धांतावर जबर असा विश्वास होता आणि त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट असे न्यायाधीश सुद्धा होते. एका गावी न्यायाधीश साहेब काही दिवसांसाठी कोर्टाच्या कामासाठी गेलेले होते. न्यायाधीश साहेब सकाळी सूर्योदयाच्या वेळी त्या गावी नदीकाठी फिरत असताना त्यांना एक माणूस जोरात पळताना दिसला आणि त्या माणसाच्या पाठीमागे अजून एक सुराधारी माणूस पळत होता. थोड्या वेळाने या सुराधारी माणसाने त्या पळणाऱ्या माणसाच्या पाठीत जोरात सुरा खुपसला. तो माणूस जो काही पळणारा होता तो जोरात धाडकन खाली जमिनीवर कोसळला आणि त्याच क्षणी तो मेला. न्यायाधीश साहेबांनी हे बघितलेले होते. त्याचबरोबर त्या न्यायाधीश साहेबांनी त्या सुराधारी माणसाचा चेहरा बरोबर बघितला होता. न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आलं की ह्या सुराधारी माणसाने त्या पळणाऱ्या माणसाचा खून केलेला आहे. थोड्या वेळाने न्यायाधीश साहेब घरी आले. परंतु घरी आल्यानंतर न्यायाधीश साहेब कुणाशीही अवाक्षर सुद्धा बोलले नाही. कारण की त्यांना माहिती होते की काही दिवसांनी या खटल्याची सुनावणी न्यायाधीश साहेबांकडेच येणार अशी त्यांना खात्री होती. नंतर पोलिसांनी या खुनाचा तपास केला आणि 5-6 महिन्यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला आणि त्याची सुनावणी या न्यायाधीश साहेबांकडेच आली. परंतु कोर्टात जो व्यक्ती आरोपी म्हणून, संशयी म्हणून उभा केला गेलेला होता तो व्यक्ती न्यायाधीश साहेबांनी बघितल्यानंतर न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आले की ज्या दिवशी न्यायाधीश साहेबांनी खुनी व्यक्तीला बघितले होते त्या खुनी व्यक्तीच्या जागी इथे वेगळ्याच कुठल्या तरी दुसऱ्याच निरपराधी माणसाला पोलिसांनी खुनी म्हणून कोर्टात दाखल केले होते, ज्यात की त्या आरोपी माणसाची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती. अशा निरपराध माणसाला खुनी म्हणून कोर्टामध्ये दाखल केले गेले होते.
परंतु न्यायाधीश साहेबांना माहिती होतं की हा माणूस खुनी नाहीये. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी खुनी माणसाला 5-6 महिन्यापूर्वी पाहिलेले होते. पुढे हा खुनाचा खटला सुरू झाला. खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या विरोधात असे काही ठोस पुरावे जमा केले की त्या ठोस पुराव्यांच्या आधारावर हा आरोपीच खरा खुनी आहे असे सिद्ध झाले. परंतु न्यायाधीशांनी खऱ्या खुन्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं. न्यायाधीशांना माहिती होतं की हा खरा खुनी नाहीये. परंतु न्यायाधीश साहेबांना न्यायालयात जो काही निकाल द्यायचा असतो तो पुराव्यांच्या आधारावरच द्यायचा असतो. तिथे स्वतःच्या मताला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नसतं हे न्यायाधीश साहेबांना माहिती होतं. आणि या आरोपी व्यक्तीच्या विरोधात जे काही पुरावे निर्माण झालेले होते, जे काही पुरावे आलेले होते, त्या पुराव्यांच्या आधारावर या आरोपीला फाशीची शिक्षा देणेच अपरिहार्य होते. न्यायाधीश साहेब हे गाढे पंडित होते आणि त्याचबरोबर त्यांचा कर्मसिद्धांतावर पूर्णपणे विश्वास होता. त्यांच्या मनात कुठेतरी असं त्यांना वाईट वाटत होतं की इथे एका निरपराध व्यक्तीला फसवलं जात आहे, एका निरपराध व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनात सारखा तोच विचार चालू होता की या निरपराध व्यक्तीला यापासून कसं वाचवलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच न्यायाधीश साहेबांनी काही खाजगी बोलण्यासाठी त्या आरोपीला त्यांच्याकडे बोलवण्यात आलं. जेव्हा न्यायाधीश साहेबांनी त्या आरोपीला काही विचारणा केली त्यावेळेस या आरोपीने सांगितलं की न्यायाधीश साहेब, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, हा खून मी केलेला नाहीये, मी यात पूर्णपणे निर्दोष आहे. परंतु या पोलिसांना खरा खुनी मिळत नसल्यामुळे यांनी मला पकडलं आहे आणि माझ्या काही जुन्या कृत्यांच्या अहवालानुसार यांनी माझ्या विरोधात काही खोटे पुरावे सादर केले गेलेले आहे आणि ते खोटे पुरावे इतके ठोस आहे की त्यात मीच आरोपी आहे, मीच खून केलेला आहे असं या पोलिसांनी सिद्ध केलेलं आहे. असं म्हणून तो आरोपी बिचारा ढसाढसा रडू लागला. ऐकून न्यायाधीश साहेब त्याला म्हटले की मला माहिती आहे खरा खुनी कोण आहे, खरा खुनी मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे, खरा खुनी तू नाहीये हे पण मला माहिती आहे. परंतु माझ्या मताला या न्यायालयात कुठल्याही प्रकारचं महत्त्व नाहीये. या न्यायालयात जे काही महत्त्व असतं ते पुराव्यांना असतं. जो काही गुन्हा दाखल करायचा असतो तो पुराव्यांच्या आधारावरच दाखल करायचा असतो. आणि तुझ्या विरोधात जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्याबद्दलचे तुझ्या विरोधातले जे काही पुरावे आहे ते पुरावे इतके ठोस आहे की त्याने तूच खुनी आहे असं सिद्ध होत आहे. जे की मला माहिती तू खुनी नाही आहेस आणि त्या खुनाचं क्रौर्य इतक्या वाईट भयंकर पद्धतीने सिद्ध करण्यात आलेलं आहे की त्या खुनाच्या क्रौर्यानुसार मला तुला फाशीची शिक्षा देणं गरजेचं आहे. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. परंतु न्यायाधीश साहेबांना ईश्वराच्या न्यायालयावर पूर्णपणे विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी या व्यक्तीला असं सांगितलं की मी जो काही तुला प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं मला तू खरं खरं उत्तर देशील का? तू जे काही उत्तर देशील ते मला ईश्वराला स्मरून दे. बघ, तुला असं ना तसं आता मरायचंच आहे, परंतु मरण्याच्या आधी तू खोटं बोलण्याचं पातक तुझ्यावर घेऊ नको. कारण ईश्वराच्या न्यायालयात कुठल्याही निष्पाप व्यक्तीला शिक्षा दिली जात नाही. ईश्वराच्या न्यायालयात ज्या व्यक्तीने वाईट कर्म केलेलं असतं त्या वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला त्याचं वाईट कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. तू जर काही खून केलेला नाही, कुठलेही वाईट कर्म केलेलं नाही, तर मग या ईश्वराच्या न्यायालयात तुझ्यावर आरोप कसा काय येत आहे? तुला फाशीची शिक्षा कशी काय सुनावण्यात येत आहे? मला तुला ही जी काही शिक्षा दिली जात आहे त्याबद्दल मनाला अतिशय वाईट वाटत आहे. त्यामुळे मी तुला आता जो काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं मला खरं खरं उत्तर दे. कारण ईश्वराच्या न्यायालयात कधीच कुणावर अन्याय होत नसतो. त्यामुळे मला असं सांग की भूतकाळात तू कधी कुणाचा खून केला होता का? जे काही उत्तर देशील ते ईश्वरास स्मरून खरे खरे सांग. कारण मरणाच्या अगोदर तू आता खोटे बोलण्याचे पातक स्वतःच्या डोक्यावर घेऊ नकोस. त्यावेळेस या आरोपी व्यक्तीने रडत रडत न्यायाधीश साहेबांना असे सांगितले की मी काही वर्षांपूर्वी 2 खून केलेले होते आणि त्या 2 खुनांचा खटला पण कोर्टात सुरू झाला होता. परंतु त्यावेळेस माझी सांपत्तिक स्थिती चांगली असल्यामुळे मी चांगले वकील माझ्यासाठी नेमले होते. त्याचसोबत मी पोलिसांना भरपूर पैसा पेरला होता आणि त्या पैशाच्या बळावर मी त्या दोन्ही खटल्यांमध्ये दोन्ही खुनांतून निर्दोष म्हणून सुटलो होतो. परंतु आता या व्यक्तीची सांपत्तिक स्थिती चांगली नव्हती आणि आता या व्यक्तीचा त्या खुनामध्ये काही दोष नसतानाही काही ठोस पुराव्यांच्या आधारे हा व्यक्तीच खुनी आहे असे सिद्ध झाले होते, ज्यात की हा व्यक्ती पूर्णपणे निरपराध होता. आरोपीचे हे बोलणे ऐकून
न्यायाधीश साहेबांना पूर्णपणे खात्री पटली की भगवंताच्या ज्या काही कर्माच्या सिद्धांताच्या कायद्यात कुठल्याही प्रकारची गफलत नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही। भगवंत हा कधीच निष्पाप जीवाला शिक्षा देत नाही। ज्याच्या त्याच्या कर्मानुसारच ज्याच्या त्याला फळ मिळत असतं। पूर्वी या आरोपीची परिस्थिती चांगली असल्यामुळे, त्याची पुण्याई चांगली असल्यामुळे त्याची दोन्ही खुनातून निर्दोष सुटका झाली। परंतु पैशाच्या जोरावर जरी त्याने निर्दोष सुटका करून घेतली असेल, परंतु त्याच्या नावे हे जे काही पाप आहे खुनाचं, ते पाप त्याच्या कर्माच्या याच्यात संचित कर्म म्हणून जमा झाले। परंतु नंतर त्याच्या पुण्याईस ओहोटी लागली। जेव्हा त्याची पुण्याई कमी झाली तेव्हा ऑटोमॅटिक त्याची संपत्तीही कमी झाली आणि नंतर तो एका अशा खुनात गोवला गेला की ज्यात तो पूर्णपणे निष्पाप होता। तो निष्पाप असूनही त्याच्यावर खुनाचा आळ आला आणि शेवटी त्याला फासाला लटकण्याशिवाय पर्याय नव्हता। शेवट त्याला त्याच्या कर्माचं फळ हे भगवंताने भोगायलाच लावलं आणि न्यायाधीश साहेबांना कळलं की भगवंताच्या न्यायालयात कुठल्याही निष्पाप जीवाला शिक्षा मिळत नाही। ज्याने वाईट कर्म केलेले आहे त्या वाईट कर्माचे भोग हे त्या व्यक्तीला भगवंत भोगायलाच लावतात। या भगवंताच्या कर्माच्या कायद्यात कुठल्याच प्रकारच्या हुशार वकिलाची चतुराई किंवा हुशार वकिलाची बुद्धिमत्ता किंवा काहीही कामी येत नाही। जर तुमची पुण्याईचा जर तुमचा जोर असेल, त्या पुण्याईच्या जोरावर तुम्ही जरी काही दिवस त्या शहरामध्ये गावामध्ये उजळ माथ्याने प्रतिष्ठित म्हणून फिरू शकाल, परंतु नंतर मात्र तुमचे जे काही संचित कर्म असेल ते तुमची पुण्याई ओसरल्यावर नक्की येईल आणि त्या संचित कर्माचे फळ हे तुम्हाला भोगावेच लागेल। मगच तुमचा ते संचित कर्माचा प्रभाव दाखवल्यानंतरच ते संचित कर्म शांत होईल। तुमच्या वाईट कर्माचे, वाईट प्रारब्धाचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागणार आहे। भगवंताच्या कायद्यात तुम्हाला हे करावंच लागणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगते की कर्माच्या कायद्यात कुठलेही वाईट कर्म करण्याआधी कमीत कमी 1000 वेळा तरी विचार करा। आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।